वाटतं त्यांची भूमिका जरांगे पाटलांची योग्यच आहे. त्यांची जी ही मुवमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारण विरहित अशा प्रकारची मुवमेंट आहे. त्यांचा शुद्ध हेतू त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भाषणातही बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत की ज्यांना कुठलं राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वासार्हता आहे. त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाही. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे माझी जाहीर भूमिका आहे. अगोदरी होती ना आजही तीच माझी कायम आहे आणि मी ते जाहीर बोलतोच आहे ना. बाबा फडणवीस साहेब आले असताना सुद्धा फॉर्म भरायच्या दिवशी जाहीर बोललेलंच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं. आपण काय काय प्रयत्न आत्तापर्यंत केले आणि आगामी काळामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे. आपल्या बाजूचा जो मतदारसंघ आहे हिंगोली तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला भाग पाडलं मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली. असं आहे कुठलंही प्रेशर कोणी लावलेलं नाही. ज्या ज्या पक्षाने आपापले उमेदवार त्यांच्या माहितीप्रमाणे उभे केलेले आहेत त्याप्रमाणे हिंगोलीचा उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच उभा केला गेलेला आहे. कुठला उमेदवार आपली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे. सगळ्यांकडे साधारण फील्डवरचा रिपोर्ट असतो. त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले हे तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघं मिळून एकमेकांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे फक्त विषय एवढा तर यश मिळालं पाहिजे ना कुठलाही निर्णय घेत असताना आणि समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये. ते पण सुमठाणकरांनी अर्ज दाखल केला. असे आता अनेक ठिकाणी लोक प्रयत्नशील होते जागा सुद्धा अपेक्षा होती अनेक ठिकाणी घडतं ना अजून आता आज भेटवायला बघूया काय होतं. लातूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत कंधार गावामध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते काम करतात. मला वाटतं की आज भेटवा झालं तर चित्र बरंचसं स्पष्ट होईल. उमेदवारी मागण्यापर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो मी नाकारत नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतात. मला वाटतं आज गिरीश महाजनजी नांदेडचे पालकमंत्री आहेत लातूरचेही आहेत त्या नांदेडमध्ये आहेत त्यांची काही चर्चा झालेली ती लातूरलाही जाणार आहे. वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुसवापणाचा राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे की 400 पारचा जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचा सर्वांना कामच करावं लागेल. साहेब काल सामनातून शिंदेरावांनी सुद्धा दिली तुमच्यावर आदर्श दिल्लीच्या प्रशंसा कारण मी त्यांच्याकडून माझा प्रश्न त्यांनी करत अपेक्षित नाही. त्यांनी फक्त माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला जर प्रश्न होतो की जास्त अधिक चांगलं होतं. बालाजी कल्याणकर हे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे असं आहे की प्रचारात वगैरे दिसत नाही काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही तेवढाच फरक आहे. पण प्रत्येकजण आपापलं त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. तसं भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचंही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा आणि ते करत आहेत असं काही तक्रार नाही कोणाची. ठीक आहे सर.